हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्तच ना. चला, आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात मजेत जाऊ देत. आणि ॲक्च्युली आपण लास्ट ब्लॉगमध्ये आपण बघितलेलंच होतं की 15 दिवसाची आपल्याला एकत्र तयारी करून घ्यायचं आहे. सो हे सगळे मी जार ना की धुवून छान असं सुकवून घेतलेलं आहे. म्हटलं की एक एक गोष्ट ह्यामध्ये आपल्याला परत टाकता येतील ह्या हिशोबाने. आणि आता मी काय केलं आहे की खोबरं घेतलेलं आहे किसून, मग नंतर ना मिक्सरला बारीक करून करायचा विचार होता. मग म्हटलं त्यामध्ये आपलं खरंच खूप वेळ जाईल, तर म्हटलं की डायरेक्ट आपण थोडंसं कट करून घेऊ आणि मिक्सरला आपण बारीक करून घेऊ शकतो. तर त्यामध्ये मी फक्त काय टाकते, बारीक खोबरं घेतलेलं आहे, छान बारीक बारीक तुकडे करून घ्या आणि नंतर त्यामध्ये जिरे टाका. त्यामुळे मी दोन्ही असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि पेस्ट करून घ्यायची नाही आहे, फक्त बारीक फिरवून घ्या आणि त्याचे बारीक बारीक असे दाणे राहणार नाही आहेत, ह्याची फक्त दक्षता घेऊ शकतो आपण. आणि हे असं मस्तपैकी करून ठेवलं ना की 15 दिवस आपल्याला ना की आपल्याला हे खोबऱ्याचं किस मिळून जाईल. त्यामुळे आपल्याला परत कुठलीही भाजी करायचं म्हटलं ना की आपल्याला टाईम वेस्ट जाणार नाही आहे, पटकन होऊन जाईल. फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता, नो डाऊट. त्यामुळे जरी भाजी करायची असते ना तर थोडा वेळ आधी आपल्याला काढून ठेवा, त्यामुळे आपलं शेंगदाण्याचं कूट तरी आपलं तयार होऊन जातं. चला तर पटकन आपण मिक्सरला लावून घेऊ. आणि जास्त पण एकदम फिरत बसण्यापेक्षा थोडंसं ऑन ऑफ केलं तरीही चालेल, नसेल तर आपल्याला ते आवाजानुसार समजूनही जातं. सुकं खोबरं मी आणलेलं होतं घरामध्ये, तर त्याचं मी हे बारीक करून ठेवत आहे. आणि आता हल्ली ना की डीमार्टमध्ये म्हणा किंवा बाहेर आपल्या स्टोअरला की रेडीमेड आपल्याला जरी मिळूनही जातं आपल्याला, तर तेही घेऊन येऊ शकतो आपण. बट मोस्टली मी काय करते की गावाकडे गेल्यावरती ना की मी खोबरं घेऊनच येते, सुकं खोबरं. सो त्याचं मी बारीक करूनही ठेवत असते. आणि ज्या वेळेला आपल्याला चटणी वगैरे करायची असते किंवा इडलीचं वगैरे बेत असतो, तर त्यावेळेला ओलं नारळ वगैरे पण आपलं घेऊन येऊन लगेच आपण ती चटणी वगैरे करू शकतो. त्यामुळे ओल्या नारळाचं मी किस करून ठेवत नाही आहे, सुका आहे तो सुका खोबऱ्याचंच हे मी म्हणजे क्रीस तयार करून ठेवते. आणि अजून आपल्याला आता बघायचं आहे की शेंगदाण्याचं कूटही आपण करू. सो गावावरनं आणलेले माझ्याकडे शेंगदाणे आहेत, ते छान असं मी निवडून वगैरे पहिल्यांदा घेते आणि मग नंतर ना आपण ते भाजून घेऊ. आणि त्याचेही काहीतरी एक 3-4 टिप्स आहेत, सो तेही आपण बघूच. तोपर्यंत आपण हे खोबऱ्याचं किस करून घेतलेलं आहे. एका स्टीलच्या डब्यात ठेवू शकता किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवा, बाहेर ठेवा, त्याला काहीही होणार नाही आहे. लसूण मात्र घालू नका, फक्त जिरं आणि खोबरं घालून तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकता. चला शेंगदाणे कुटाची तयारी करू आपण. आणि जर व्हिडिओ लेंदी होत असेल तर परत आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण बाकीचे जिन्नस बघू. खोबऱ्याचं किस तरी आपण करून घेतलेलं आहे. आणि आता हे शेंगदाणे मी गावावरून मम्मीने दिलेली होती, तर शेतातलंच आलेले होते. आणि ह्या वेळेला ॲक्च्युली थोडंसं प्रॉब्लेम झाला, म्हणजे की पाऊस अचानक पडला, त्यामुळे त्यांचं सगळं शेंगा वगैरे म्हणजे जास्त आपल्याला काही मिळालेलं नाही आहे. आय थिंक 1 काय 2 पोतीच आपल्याला झालेल्या होत्या, तर त्यातलीच मम्मी मला हे सगळं असं शेंगदाणे करूनच दिलेली होते. मग कधी कधी भाजून पण देत असते, बट ह्यावेळेला काही वेळ मिळालेलं नव्हतं तिला. मी म्हटलं की ठीक आहे, म्हटलं मी भाजून वगैरे ठेवून म्हटलं. आणि हे ॲक्च्युली असंच ठेवलं तर ह्यामध्ये छोटे किडे होण्याची शक्यता असते, म्हणून मग विचार केला की चला आपण पटकन ह्याला भाजून घेऊ. आणि म्हणजे आपली 15 दिवसाची तयारीही होईल आपला. आणि थोडे शेंगदाणे आपण काही सगळे शेंगदाणे भाजून ठेवू आणि थोड्या शेंगदाण्याचे थोडंसं आपण कूट करून ठेवू. आणि बघू कसं आपल्याला स्टोअरही करता येईल वगैरे. होईल असं का नाही, भाजल्यावरती ह्याला काहीच होत नाही आहे, त्यामुळे छान आपण ह्याला भाजून घेऊ आणि थोड्या शेंगदाण्याचं कूट करून ठेवू आपण. त्यामुळे ॲक्च्युली हे थोडंसं शेतात एक्स्ट्रा पाणी, माहीत नाही कशामुळं, आता मे बी आता शेतकऱ्यांना खूप सगळ्यांना त्यांना माहिती असेल, बट ह्या वेळेला जास्त काही असं आलेलं नाही आहे शेतातनं शेंगदाणे, थोडेच आलेले आहेत, म्हणून हे मे बी असे झालेही असतील. बट खायला छान आहेत. त्यामुळे आपल्याला काही शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाण्याची पोळी वगैरे पण आपण करतो ना गुळ घालून वगैरे, तरीही त्याला चालतं. चला पटकन ह्याला भाजून घेऊ आपण. छोटे मोठे आपले ना टिप्स असतात ना, ते खूप उपयोगी पडत असतात आपल्याला. तर ॲक्च्युली मी इथं काय घेतलेलं आहे की छोट्या वाटीमध्येच पाणी घेतलेलं आहे, थोडंच घ्यायचं आहे, जास्त नाही आहे. आणि थोड्याच ह्याच्यामध्ये पाणी फक्त शिंपडायचं आहे, शेंगदाणे ओले करून घ्यायचे नाही आहेत, फक्त थोडं घ्या. तुम्ही वाटीमध्ये बघू शकता मी पाणी किती घेतलेलं होतं आणि पाणी शिंपडले किती. सो खूप पाणी घ्यायचं नाही, फक्त ओलसर व्हायचं आहे, ओलं अजिबात करू नका. आणि नंतर ना हे अशा पद्धतीनं थोडंसं सगळ्या शेंगदाण्यांना की
थोडंसं आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीनं थोडंसं करून ठेवा आणि नंतर थोडंसं 1-2 मिनटं त्याला सुकू द्या. आणि सुकून झाल्यानंतर ना की परत आपल्याला बारीक गॅसवरती मंद आचेवरतीच आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत. तर शेंगदाणे अति छान भाजले जातात, नंतरनं करपणारसुद्धा नाही आहेत आणि नंतरनं जो आतपर्यंत भाजला जातो. त्यामुळे अशा पद्धतीने जे छोटे मोठे ट्रिक्स असतात ना त्याच्यामुळे आपले शेंगदाणे खूप छान भाजले जातात आणि एकसारखे भाजलेले जातात. त्यामुळे थोडेसे असे काही करपणार नाही आहेत किंवा थोडे शेंगदाणे कच्चे राहणार अशा पद्धतीमध्ये काहीच होणार नाही आहे. बारीक करून ठेवून द्या, मस्त आपला भाजला जातो. हे ऑलरेडी मी इथे एका ठिकाणी ठेवलेलंच होतं. म्हटलं की तोपर्यंत आपल्याला कणी दोन्ही गॅसवरती पण ठेवू दो, म्हणजे पटकन आपल्याला वेळसुद्धा वाचेल आणि पटकन होईल. आणि आता किचनमध्ये आपण आहोत तर आपल्याला सायमल्टेनियसली सगळीकडे बघितलं तरीही चालेल. म्हणून मी अशा 3 कढईमध्ये ठेवलेलं आहे आणि हे ऑलरेडी अजून एवढे शिल्लक आहे. सगळंच आपण एकत्रच भाजून ठेवू. आणि अजून थोडेसे वर आहे, थोडे कच्चे शेंगदाणेही मी ठेवलेले आहे आणि ह्यातलंच अजून आपण एक्स्ट्रा जरी ठेवलं तरीही चालेल. आता किचनमध्ये थांबलोय तर एवढ्या गोष्टी तर पटापटा व्हायलाच हव्यात आपल्या. सो म्हणून विचारलं केलं की चला पटकन होऊन जाईल आपलं. अजून एक मस्त आयडिया आहे की जेव्हा आपण चपाती किंवा भाकरी वगैरे तव्यावर करत असतो ना तर ते सगळं झाल्यावरती तवा आपला गरमच असतो. सो त्या तव्यावरती ना की थोडेसे शेंगदाणे टाकून घ्या आणि एवढं छान भाजून होतात ना ते शेंगदाणे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता रोज चपाती भाकरी तर आपल्या घरी होतच असतं, त्याच्यानंतर ना थोडंसं शेंगदाणे त्याच्यावरती घाला, एवढं छान भाजले जातात आणि त्याचं शेंगदाण्याचं कूट तर खूप छान लागतं. आणि त्याची भाजी करून बघा. आणि हे नॉर्मली आपण जसं ह्या पद्धतीनं आता करतोय ना तर ह्याची पण एकदा भाजी करून घ्या. सेम मेजरमेंट द्या, सेम द्या, शेंगदाण्याची कूट पण तेवढ्याच प्रमाणामध्ये घ्या. त्याची टेस्ट एकदा तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला त्याचा फरकसुद्धा जाणवेल. आता हे जास्त अमाऊंटमध्ये आपल्याकडं आहे सध्या, त्यामुळे हे आपल्याकडे ऑप्शन नाही, कारण तव्यावरती तर काही एवढे शेंगदाणे तर काय मावणारच नाहीत आणि आपला खूप वेळ जाऊ शकतो. त्यामुळे ह्या पद्धतीनं करून बघा. थोडंसं पाणी शिंपडा त्यामध्ये आणि नंतरनं हे छान परतून घ्या, कमी मंद आचेवरती भाजून घ्या. त्यामुळे आपले शेंगदाणे हेही छान भाजले जातात. पण तव्यावरची तर खासियत वेगळीच आहे. एकदा नक्की ट्राय करा. किंवा ज्यावेळेला तुम्ही घरी वगैरे असेच भाकरीबरोबर चपातीबरोबर शेंगदाणे वगैरे किंवा खारे शेंगदाणे वगैरे करायचं असेल ना तर बेस्ट आहे. तसं एकदा नक्की करून बघा. आता अजून एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते. आता हे शेंगदाणे मी भाजून ठेवते. आता 15 दिवसासाठी आता नाश्त्यासाठी ना आपल्याकडे पोहे असतातच रेग्युलर. सो पोह्यांसाठी की शेंगदाणे आपण ना की थोडेसे कच्चे शेंगदाणेही घालतो. पण आमच्याकडे आम्ही काय करतो की हे भाजलेले शेंगदाणे असतात ना तर ते अर्धे अर्धे करून कधी पण पोह्यात घालून बघा, खरंच खूप छान लागतात. तर हे फोडण्याचं आपण हाताला वगैरे की थोडंसं घासून वगैरे पण आपण ते थोडंसं अर्धं अर्धं वगैरे करतो. म्हणजे एका शेंगदाण्यामध्ये की 2 असं करत असतो आपण. तर ह्याची सोपी ट्रिक अशी आहे की एक कापड घ्या स्वच्छ आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे घाला आणि अशा पद्धतीनं जसं आपण कपडे धुतो ना तशा पद्धतीनं थोडंसं धुवा. म्हणजे पटकन लगेच आपले ना की दाणे फुटतात आणि बरोबर त्याचे 2 भाग होतात. एका शेंगदाण्याचे 2 भाग असे होतातच होतात. आणि ही एकदम सोपी ट्रिक आहे. आपण किती वेळ त्याला आपण हातावरती चोळत बसण्यापेक्षा ना की एकदम सोपी पद्धत आणि कमी वेळामध्ये होऊन जाते. सो नक्की एकदा ट्राय करा. बघा ह्यामध्ये कसं 2-2 भाग होऊन जातात. परत एकदा मी थोडंसं हे करून घेते, कारण ॲक्च्युली कसं आहे की थोडं खूप मी हळूच करत होते, कारण मी डायनिंग टेबलवर करत आहे ना. सो त्यामुळे मला भीती वाटत आहे. खाली केला तर एकदम तुम्ही आपटला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मस्त असं छान आपलं 2 फाकळे होतातच होतात ह्याचे. आणि नक्की ही ट्रिक तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की होऊनच जाईल. आणि पोह्यांसाठी पण आता ह्याचे आपलं ना की छान असं चाळून घेऊ, त्याला पाकडून घेऊ, म्हणजे वेळेवर, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याचे वरचे सालं निघून जातील. आणि मस्त असं आपल्या पोह्यासाठी सुद्धा आपण शेंगदाणे तयार करून ठेवलेलं आहे. हे आपलं शेंगदाण्याचं कूट 15 दिवसासाठी बस होईल आपल्याला. नंतरनं हे खोबरं आपण बारीक करून घेतलेलं आहे, हेही खूप होतं. जास्त आपल्याकडे गवार भेंडी वगैरे होत असतात आणि हे शेंगदाणे असे मी बारीक करून ठेवलेलं आहे. चला तर मग आपण आता इथेच थांबू. आणि व्हिडिओ कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ लेंदी होत होता, मग नेक्स्ट पार्टमध्ये आपण बाकीची सगळी बघू. सो बाय बाय, टेक केअर, लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. प्लीज डू सबस्क्राईब.